नमस्कार फ्रेंड्स, मी सॅम पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या या चॅनलवर। तर आज आपण सफर करणार आहोत पवन मावळ येथील एका टेहळणी गडाची, ज्याचं नाव आहे किल्ले तिकोना। तर आज माझ्यासोबत माझा मित्र आहे राज। तर चला सफर सुरू करूयात। फ्रेंड्स, पुणे शहरातून अगदी सहजपणे दिसणारा हा किल्ले सिंहगड, आणि हा जो दिसतोय तो किल्ला म्हणजेच ज्यावर छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले तो किल्ले तोरणा उर्फ किल्ले प्रचंडगड। पुण्यावरून तिकोना गडाकडे जाण्यासाठी तुम्ही जर कात्रज मार्गे येणार असाल तर तुम्हाला हा पुणे मुंबई हायवे कंटिन्यू करावा लागतो, आणि जर तुम्ही मुख्य शहरातून येणार असाल तर तुम्हाला जे व्हाया कोथरूड तुम्हाला पौड रोड हा रस्ता पकडावा लागतो। आणि हे दोन्ही रस्ते ज्या ठिकाणी मिळतात म्हणजे पौड रोड, कोथरूडवरून आलेला पौड रोड आणि कात्रजवरून आलेला हा पुणे मुंबई हायवे, हे दोन्ही रस्ते चांदणी चौकात एकत्र येतात। तर आता आपण चांदणी चौकामध्ये पोहोचत आहोत। हा समोर जो दिसतोय तो आहे चांदणी चौक। हा रस्ता सरळ तुम्हाला जातो पुणे मुंबई एक्सप्रेस वेकडे। तर इथून तुम्हाला तिकोना गडाकडे जाण्यासाठी तुम्हाला पौडकडे जावं लागतं, आणि हा आहे पौडकडे जाणारा रस्ता। तर आत्ता आम्ही साधारण एक 30 किलोमीटर प्रवास कंप्लीट केलेला आहे। जास्त प्रवास झालेला नाही आहे, तरी पण आम्ही इथे पिरंगुटमध्ये ब्रेकफास्ट करायला थांबलो आहे, कारण या गडावर मी पूर्वीसुद्धा गेलेलो आहे। पिरंगुट आणि त्याच्या पुढे जे पौड आहे, पुढे जास्त हॉटेल्स तुम्हाला चांगली भेटणार नाही। जर तुम्हाला ब्रेकफास्ट करायचा असेल तर मी सुद्धा तुम्हाला सजेस्ट करेल की या मार्गावरून जाताना तुम्ही शक्यतो पिरंगुटमध्ये थांबून इथेच तुम्ही ब्रेकफास्ट करा। तर इथे खूप छान हॉटेल आहे श्रीपाद म्हणून। मी जेव्हा जेव्हा या रस्त्याने जातो तेव्हा या हॉटेलमध्ये नक्कीच थांबतो, कारण की इथली मिसळ खूप छान असते। तुम्ही सुद्धा इथे आले तर या मिसळचा आस्वाद घ्यायला विसरू नका। तर आता आपण पौड इथे पोचलो आहोत। हा सरळ रस्ता जातो तामिनी घाटाकडे, आणि आपल्याला तिकोना गडाकडे जाण्यासाठी उजवीकडे वळायचे। तर फ्रेंड्स, किल्ला आता आपल्या नजरेच्या टप्प्यात आलेला आहे, आणि हा जो त्रिकोणी आकाराचा एक डोंगर दिसतोय तोच आहे किल्ले तिकोना। फ्रेंड्स, हा डावीकडे जो रस्ता गेला आहे त्या रस्त्याने तुम्हाला किल्ले तुंग आणि कोराई गडाकडे जाता येतं। आपल्याला तिकोनाकडे जायचं आहे म्हणून आपल्याला सरळ जावं लागेल।
फ्रेंड्स, ऑलमोस्ट आत्ता 11:30 वाजलेले आहेत आणि आम्ही गडाच्या पायथ्याला पोहोचलेलो आहोत. आम्ही गाडी इथे पार्क केलेली आहे मस्त सावलीमध्ये आणि आता गड चढायला सुरुवात करणार आहोत. सकाळी ऑलमोस्ट 8:30 वाजता आम्ही हा प्रवास सुरू केला आणि आता 11:30 वाजलेत. हा तुम्हाला गड दिसत असेल. तर आता हा गडाचा बालेकिल्ला म्हणता येईल, तिथं आपल्याला जायचं आहे आणि इकडून ही गडाची वाट आहे. तर चला आपली सफर सुरू करूयात. गड चढताना सुरुवातीलाच आपल्याला गडाचा हा भाग लागतो, ज्याला गडाचं मेठं असं म्हणतात. प्रत्येक गडावर द्वारापूर्वी होणारी एक तपासणीची अशी एक जागा असते जिथे चेकिंग केलं जातं गडावर येणाऱ्या लोकांचं. तर तिकोना किल्ल्यावरचं मेठं म्हणजे हीच ती जागा आहे. गडावरील तातडीचा निरोप पाठवण्याचं ठिकाण म्हणून पण याला ओळखलं जातं. तसेच गडावर होणारा हल्ला जर परतवून लावायचा असेल तर त्यासाठी हे पहिलं ठिकाण म्हणून मानलं जाईल. गड चढताना आम्ही आता गडाच्या ऑलमोस्ट अर्ध्या वाटेवर आलोय. तर इथं आम्हाला एक पर्यटक भेटलेत जे मुंबईवरून आलेत. तर आपण त्यांच्याशी थोडी बातचीत करूया की त्यांचा काय अनुभव आहे, कारण मला वाटतं ते गड आता उतरून निघालेत आणि ते मुंबईवरून आलेत. तर आपलं नाव? माझं नाव प्रणव गुलतकर. मी ठाण्यावरनं आलोय नेमका. इकडे हे जे गड आहे एकदम आडोशाला येतं. तर पावना डॅम वरनं लोकांना पावना डॅम माहिती आहे, पण पावना डॅमच्या पुढे तिकोना पेठच्या पुढे कसं यायचं हे बऱ्याच लोकांना माहिती नसते. तर मी आता येताना कसं आलोय ते तुम्हाला सांगतो. मी लोणावळ्याला उतरलो. सकाळची पहिली इंद्रायणी एक्सप्रेस असते जी पुण्याला जाते, 6:15ला ठाण्याला येते ती. तर त्या गाडीने 8 वाजेपर्यंत तुम्ही लोणावळ्याला येतात. लोणावळ्याला आल्यावर एसटी स्टँड वरनं 9 वाजताची पावना नगरची एक एसटी असते जी तुम्हाला पावना डॅमच्या जवळ सोडते. पावना डॅमच्या जवळनं तुम्हाला बऱ्याचशा अशा गाड्या मिळतात जे तिकोना पेठला जातात किंवा पुढे औंध मार्गे ते पुढे निघतात. तर तुम्ही त्या गाड्या पकडून पण इकडे येऊ शकतात. टोटल खर्च तुम्हाला जो आहे ते 50च्या आतमध्ये होईल. नाहीतर लोक कसे येतात की पुढे कामशेतला जातात. कामशेतवरनं एक 8:35ची एसटी असते. ती एसटी नॉर्मली लोकांना मिळत नाही म्हणून लोक जीप आणि सुमो करतात, त्याच्यावर हजार रुपये वाया घालवतात.
तर ह्या गडावर येण्याचा हा सगळ्यात सोपा मार्ग आहे आणि सगळ्यात स्वस्त मार्ग आहे. आमच्या ग्रुपचं नाव आहे भ्रमंती 365. तुम्हाला गुगलवर भ्रमंती 365 तुम्ही टाईप इन केलं तर आमचं वेबसाईट मिळेल. आमचे जे काही अपकमिंग इव्हेंट्स वगैरे असतात ते सगळे आम्ही टाकतोच तिकडे. त्याच्या आमचे फाउंडर मेंबर अमय भगत आणि गीतांजली भगत असे नवरा बायको आहेत. तर त्यांच्याशी तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करू शकतात. आम्ही इकडचे महाराष्ट्राचे बरेच किल्ले आम्ही कव्हर करतो. एस्पेशली इकडे लोणावळ्याचे बरेच असे गड आहेत जे लोकांना माहिती नाहीये, जे आम्ही कव्हर करतो. तर तुम्ही नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात आणि आमच्या बरोबर कधी पुढे ट्रेकला याल तर आम्हाला नक्की आवडेल. थँक्यू सो मच. यांनी खूप छान अशी माहिती सांगितली जी ऍक्च्युली आम्हालाही सांगता नसते आली, कारण आम्ही पुण्यावरून आलोय. प्रणव गोलतकर यांचं मी आमच्या सर्व टीमच्या वतीने खूप आभार मानतो की त्यांनी इकडून कसं यायचं, म्हणजे ठाण्यामार्गे मुंबई मार्गे कसं यायचं त्याची एक सोपी वाट आणि ज्या काही एसटीज आहेत नावासहित त्यांनी माहिती दिली. तर मी त्यांना थँक्यू म्हणतो. तर फ्रेंड्स, हा जो दरवाजा दिसतोय हा या गाड्याचे दुसरे प्रवेशद्वार आहे, ज्याला वेताळ दरवाजा असं म्हटलं जातं. हे जे भग्नावशेष दिसत आहेत हे ॲक्च्युली आहेत पहारेकरांच्या खोल्या. इथं एक आहे, त्याच्या पलीकडे एक आहे आणि तिकडे मागे सुद्धा दिसत आहे. ओके, आणि समोर एक असं पटांगण दिसतंय. इथं एक मंदिर आहे ज्याला वेताळेश्वर मंदिर असं म्हटलं जातं. हे बघा, इथं हे आहे वेताळेश्वर मंदिर. ॲक्च्युली काहीच भाग मंदिराचा शिल्लक नाहीये, अगदी थोडासाच भाग शिल्लक आहे. इथं तळजाई मंदिर दिसत आहे आणि या तळजाई मंदिराच्या समोरील हा जो भाग आहे याला श्रीरामाची गादी म्हणून ओळखलं जातं. या सर्व परिसरामध्ये 6 खानी श्रीरामाचे मंदिर आणि गडाचा सर्व राज्यकारभार चालवण्यासाठी जी सदर असते ती सदर या भागामध्ये होती असं मानलं जातं. या दरवाजापर्यंत येईपर्यंत गड खूप सोपा वाटतो चढायला, पण इथं आल्यावर कळतं की ही जी पायऱ्यांची वाट जी दिलेली आहे ती इतकी उभी चढण आहे की चढताना खूप दमछाक होते. आणि आता हाच रस्ता कंटिन्यू करून आपण वरती बालेकिल्ल्याकडे जाणार आहोत. माझ्या डाव्या बाजूला इकडे हा तुम्हाला एक ढासळलेला बुरुज दिसेल.
तर चला आता आपल्याला वर जायचं आहे. तुम्हाला मी रस्ता दाखवतो कसा आहे. हे बघा, हा असा रस्ता आहे. अत्यंत उभी अशी ही चढण आहे. तर थोडाच भाग आता शिल्लक राहिला. आता आपण बाले किल्ल्यावर पोहोचणार आहोत. अत्यंत अशी उभी चढण असल्यामुळे थँकफुली इथं हे अशा केबल्स बांधलेल्या आहेत ज्या धरून तुम्हाला अगदी सेफली बाले किल्ल्याकडे जाता येतं. साडेबारा वाजून गेलेत. प्रचंड ऊन आहे, तरी पण इथं आल्यावर AC सारखं गार वारं सुटलंय. आणि हा तिकोनागडाच्या बालेकिल्ल्याकडे जाणारा जो रस्ता आहे, इथं मागं हा जो किल्ला तुम्हाला दिसतो, किती छान किल्ला दिसतोय बघा, तो आहे किल्ले तुंग. सुंदर असं एक नक्षीकाम इथं दिसत आहे या दरवाजावर. आणि मला वाटतं इथं दिसतंय असंच काहीसं नक्षीकाम इथंही असणार, ज्याची पडझड झालेली दिसते. बालेकिल्ल्यावरच्या या मंदिराकडून सरळ पुढे आल्यावर एक पाण्याचा खूप मोठा कुंड किंवा पाण्याचा खूप मोठा स्रोत आपल्याला इथं बघायला मिळतो. मी तुम्हाला दाखवतो. हे बघा. आणि जसं दिसतंय तसं हे पाणी काय पिण्यालायक नाहीये. हा समोर दिसतोय तो आहे किल्ले तुंग. आणि हा गडाचा एक बुरुज दिसतोय. आणि बापरे, झेंडा इथे पडलेला दिसतोय. मी सर्व मावळ्यांना विनंती करतो, ज्या गडावर, सर्व शिवप्रेमींना, सर्व गडप्रेमींना विनंती करतो की तुम्ही सुद्धा गडावर कुठल्याही गेलात किंवा कुठेही, गडावरच काय कुठेही झेंडा असा पडलेल्या अवस्थेत किंवा वाकलेल्या अवस्थेत दिसला तर हे आपलं कर्तव्य आहे. तो झेंडा आपण नीट बसवलाच पाहिजे. अरे हा झेंडा आहे म्हणून आपण आहोत आज. तर अशा प्रकारे झेंडा व्यवस्थित लावून झालेला आहे. हा सुद्धा भगवा डोलणार आहे या भगव्यासारखा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. किल्ले तिकोना गडाच्या इतिहासाबाबत बोलायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी 1657 मध्ये कोकणातील माहुली, लोहगड, विसापूर, सोनगड व कर्नाळा या किल्ल्यांसोबत किल्ले तिकोना हा किल्ला देखील आपल्या स्वराज्यामध्ये सामील करून घेतला असा उल्लेख आढळतो. तिकोना गडाचा उपयोग हा संपूर्ण पवन मावळावर देखरेख करण्यासाठी होत असे. 1660 मध्ये या भागाच्या सुरक्षिततेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती झाली. 12 जून 1665 रोजी झालेल्या पुरंदरच्या तहानुसार 18 जूनला कुबात खानाने हलाल खान
व इतर सरदारांसोबत या परिसराचा ताबा घेतला. इसवी सन 1818 किल्ल्यावर इंग्रज आणि मराठे यांच्यात लढाई झाली. यात या किल्ल्याचे बऱ्याच प्रमाणात नुकसान झाले. आजही किल्ल्याची मोठ्या प्रमाणावर पडझड झालेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तिकोना गडाची आपली ही सफर आज इथे या बालेकिल्ल्यावर समाप्त होत आहे. तुम्ही हा व्हिडिओ जरूर बघा आणि तुमच्या मित्रांना आणि सर्व दुर्गप्रेमींना आणि तुमच्या परिजनांना शेअर करा आणि आपल्या या मराठमोळ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तिकोना गडाबरोबरच या ठिकाणी पवना धरण, ज्याला मी जसं बोललो पवना लेकसुद्धा म्हणतात, पवना धरणाच्या बाजूला लोहगड, विसापूर हे जोडगोळीचे किल्ले आहेत आणि त्याचबरोबर तिकोनाच्या अगदी समोर तुंगीचा किल्ला आहे, तिथे सुद्धा तुम्ही जाऊ शकतात. तर आजची आपली ही सफर आम्ही इथे समाप्त करत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवराय.